सिलेबस आपला सर्वांच्या पुढे आहे की पाठीमागे आहे? पुढे 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 म्हणजे आहे आपलं बरोबर चालू आहे. म्हणजे दिवाळीनंतर, दिवाळीच्या अगोदर आपला हाफ पोर्शन झालेला पाहिजे, तेवढा हाफ पोर्शन आपला झालेला आहे. आणि माझा थर्ड इयरचा पण 45 मार्क्स 46 मार्क्सचा झालेला आहे. त्यांचे पण 3 चॅप्टर झालेले. त्यांना ऍक्च्युली आहेत फक्त 5 चॅप्टर, त्यांचे 3 चॅप्टर झालेले, म्हणजे 2 राहिले. फक्त 24 मार्क्सचा सिलेबस राहिलाय त्यांचा. आणि तुमचं पण जे आहे ते 36 मार्क्सचा सिलेबस कम्प्लीट होतोय आणि तुमचं काय हाफ पोर्शन राहतोय माझा, बरोबर. 70 मार्क्सचा पेपर असतो. त्यामध्ये 70 मार्क्सच्या पेपरमध्ये तुम्हाला पाडायचे किती आहेत? तर पाडायचे तुम्हाला 28 मार्क्स पाडायचे. म्हणजे मी दिलेल्या 30 मार्क्सचा तुम्हाला फायदा होईल. म्हणजे आउट ऑफ 100 तुमच्या याच्यामध्ये मार्कशीट मध्ये येतील, बरोबर. आणि मग याची यांच्या प्रॅक्टिकल जे मॅन्युअल आहे त्याला 25 मार्क असतील, मायक्रो प्रोजेक्ट असेल त्याला 10 मार्क्स असतील. असे सर्व जे आहे ते याचे यांचं मार्किंग डिस्ट्रीब्युशन असते. त्यामध्ये आता आपण पाहिलेले आहेत. आतापर्यंत तुम्ही जे एचएनचं पाहिलं, म्हणजे फर्स्ट चॅप्टर असेल, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन असेल, क्लासिफिकेशन ऑफ रोड्स, नागपूर रोड प्लॅन, थर्ड रोड डेव्हलपमेंट प्लॅन, सब एअरटेल, सब एअरटेल, कलेक्टर स्ट्रीट, लोकल स्ट्रीट असेल, किंवा नंतर इंडेक्स मॅप असेल, नंतर नंबर ऑफ सर्वेज फॉर हायवे इंजिनिअरिंग, रेकग्नाइज सर्वे असेल, प्रिलिमिनरी सर्वे असेल, मॅप स्टडी असेल. नंतर पुन्हा दुसऱ्या चॅप्टर मध्ये गेल्यानंतर तुम्ही सर्व डेफिनेशन्स असतील. मग त्यामध्ये केम्बर असेल, साईड स्लोप असेल, शोल्डर असेल, रोड लँड विड्थ असेल, रोडवे विड्थ असेल, फॉर्मेशन विड्थ असेल, रोड मार्जिन असेल, बाउंड्री स्टोन असेल, काय समथिंग साईड ड्रेन असेल, ह्या सर्व जे असतील डेफिनेशन, कर्ब असेल त्याचे टाइप्स असतील, केम्बर असेल त्याचे टाइप्स असतील. नंतर पुन्हा काय पाहिलं, ग्रेडियंट पाहिला त्याचे टाइप्स असतील. नंतर केम्बर मध्ये पर्सेंटेज किती दिलं जातं प्रत्येक रोडसाठी, मग बिटुमिनस असेल, ग्रॅव्हल रोड असेल, डब्ल्यूबीएम रोड असेल, ह्या गोष्टी पाहिल्या. नंतर पुन्हा आपण पुढे काय पाहिलं, ग्रेडियंट म्हणजे काय. नंतर आणखीन काय पाहिलं आपण, ग्रेडियंटची कोण डेफिनेशन सांगू शकेल? ग्रेडियंट म्हणजे काय? ग्रेडियंट पुढचं पार्ट आणि पाठीमागचं हे The rate of rise or fall along the length of the road with respect to the horizontal is known as gradient. Good. The rate of rise and fall provided to the along the road surface with respect to the horizontal distance is called as a gradient. Good, Aishwarya. बाकरे एकदा रिपीट कर ही डेफिनेशन तू. चल पडदिश बोल. रोल नंबर 33. The rate of the rise or fall along the length of the road with the respect the known as the gradient. ठीक आहे. ग्रेडियंटचे मग टाइप सांग भाकरे. Ruling gradient, extension gradient, limiting gradient, heavy gradient, floating gradient, minimum gradient. Okay, good. Which one is the highest gradient? Roll number 15. Plane and ruling gradient. Which one is the highest gradient? Which one? Tip area. No. कोण सांगू शकेल? Exceptional gradient. Good. Roll number 22. Good. आनंद तत्पिरे आणि मुलींनी पण सांगितले, बरोबर. ठीक. नेक्स्ट आपण पाहिलं साईड डिस्टन्सेस, आणि त्या साईड डिस्टन्सेस मध्ये पाहिलं स्टॉपिंग साईड डिस्टन्स, ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स, लॅटरल साईड डिस्टन्स, ह्या असे, आणि इंटरमिडिएट साईड डिस्टन्स असे पाहिले. मग कोण सांगेल मला? रोल नंबर 8 तेजस्विनी मोरे सांगा. मग ISD इंटरमिडिएट साईड डिस्टन्स इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला? रोल नंबर 53 अमोक सिद्धा पुजारी सांगा. लॉंग डिस्टन्स प्लस डिस्टन्स. अभय साठी तुम्हाला नाही विचारलं.
तेजस्विनी तुम्हाला नाही येत तर ठीक आहे. रोल नंबर 53 कोण आहे? अमोक सिद्धा पुजारी. सांगा आन्सर. काय करतोय आपण हे लक्षात घ्या. शिकवलं जातंय, शिक्षक इथं टीच करतोय तुम्हाला. एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात तुम्हाला. पीपीटी असेल, हँड रिटन नोट्स असेल, म्हणजे मी स्वतः लिहितोय, म्हणजे तुमचे सर स्वतः लिहित आहेत तुमच्यासाठी. पुन्हा नंतर पीपीटी दिले जात आहेत, एमसीक्यू दिले जात आहेत, प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ पाठवला जातोय ग्रुपवरती. प्रत्येक गोष्ट जी की तुम्हाला अडचण येते त्याचं निरसन केलं जातंय शंकेचं. मग का तुम्ही पाठीमागं का राहताय? कोण सांगू शकेल? सांगा. ISD is equal to 2 into SSD. SSD. ISD is equal to 2 into SSD. हा, इतकं सोपं आहे आणि तरी पण तुम्हाला सांगता येत नसेल तर काय त्याला अर्थ आहे का? सांगा. रोल नंबर 58 साक्षी अग्रवाल. स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा फॉर्म्युला ज्यावेळेस स्पीड इन km/h आणि रोड इज फ्लॅट. सर मी सांगितलं. साक्षी अग्रवाल, रोल नंबर 58. आहेत का साक्षी? Yes, sir. काय क्वेश्चन विचारलाय? आन्सर द्या. सर क्वेश्चन रिपीट करता का? माझ्या इथं थोडासा नेट इश्यू आहे. ओके. स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा फॉर्म्युला मला पाहिजे ज्यावेळेस रोड इज अ फ्लॅट आणि स्पीड इन km/h. सांगा. SSD equal to VT plus VT square upon 2G आहे. बरोबर आहे का हा फॉर्म्युला? प्रतीक्षा ढोले, रोल नंबर 13. Yes. नक्की. रोल नंबर 3 क्रांती लांडे. बरोबर आहे का हा फॉर्म्युला त्यांनी सांगितलेला? नो सर, तिथं हा, स्पीड मीटर पर सेकंड मध्ये असतं. राईट. गुड गुड गुड. मग सांगा तुम्ही बरोबर करेक्ट फॉर्म्युला सांगा. SSD is equal to 0.278 into VT plus हा. V चा square divided by 254 into force F. फोर्स नाही, फ्रिक्शन. Friction. ओके. हा. नम्रता गोसावी, रोल नंबर 17. रोल नंबर 17 नम्रता गोसावी. मला सांगा लॅटरल फ्रिक्शन इज इक्वल टू हाऊ मच? किती असते व्हॅल्यू लॅटरल फ्रिक्शनची? नम्रता गोसावी, रोल नंबर 17. रोल नंबर 18 आसावरी महाडिक. सांगा. Yes, sir. हा, सांगा. रोल नंबर 27 सानिया. 0.15. हा, कोण बोलतोय आता? सानिया मुजावर. बोला. 0.15. गुड. लॅटरल फ्रिक्शन इज इक्वल टू 0.15. गुड. नेक्स्ट मे बी ऐश्वर्या कोळेकर. सांगा. लॉंगिट्युडिनल फ्रिक्शन इज इक्वल टू स्मॉल f इज इक्वल टू हाऊ मच? Longitudinal friction का सर? हा. 0.35 to 0.40. गुड. 0.35 to 0.40. गुड गुड गुड. नेक्स्ट मला आनंद तक्विरे, रोल नंबर 22. तुम्ही सांगा स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा फॉर्म्युला ज्यावेळेस रोड इन मीटर पर सेकंड आणि ग्राउंड इज स्लोपिंग. स्पीड इन मीटर पर सेकंड आणि ग्राउंड इज स्लोपिंग. रोल नंबर 22. SSD is equal to VT plus V square upon 2G. V square upon 2G. पुढं काय? ब्रॅकेट मध्ये F plus minus 0.01 N. गुड. रोल नंबर 68 सार्थक धुमाळ. तुम्ही सांगा
overtaking zone is equal to OSD. Overtaking zone of OSD is equal to dash dash. काय फॉर्म्युला? सार्थक धुमाळ, रोल नंबर 68. सार्थक धुमाळ झोपलाय का? सार्थक, आवाज येत नाही का माझा? रोल नंबर 51 कृष्णकांत मर्दा, सांगा. Yes, sir. काय क्वेश्चन विचारलं त्याचा आन्सर सांगा. रोल नंबर 62 सांगू शकताय? साक्षी असबे. Yes, sir. हा, सांगा. D1 plus D2 plus D2. D1 plus D2 plus D. That formula is a overtaking zone formula. That's correct or not? कोण सांगेल? बरोबर आहे का तो? साक्षी असबे. रोल नंबर 61 कल्याणी, मे बी कल्याणी, सांगा काय फॉर्म्युला तुमच्या मैत्रिणीने जे सांगितलं ते बरोबर आहे का? साक्षीने रोल नंबर 62 ने सांगितलेलं. तो OSD चा आहे सर, ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स. ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स काय आहे? D1 plus D2 plus D3. तो ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्सचा OSD चा फॉर्म्युला. मग मी काय म्हटलंय? ओव्हरटेकिंग झोन म्हटलंय, बरोबर ना? मग त्याचा फॉर्म्युला काय आहे ओव्हरटेकिंग झोनचा? ओव्हरटेकिंग झोन म्हणजे डिझायरेबल लेंथ. साक्षी असबे. मिनिमम OSD इज इक्वल टू काय आहे साक्षी असबे? 2 into OSD. नो 2 इंटू नाही आहे. 3 into, sorry sir. 3 into OSD. ओके. साहिल शिलवंत, तुम्ही मला सांगा D1 इज इक्वल टू रोल नंबर 43. D1 इज इक्वल टू व्हॉट इन ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स? D1 इज इक्वल टू व्हॉट? काय फॉर्म्युला आहे? हर्षवर्धन बारबोले, रोल नंबर 10. Yes, sir. हा, सांगा. D1 इज इक्वल टू 0.27 VB TR. काय काय व्यवस्थित सांगा, काहीतरी चुकतंय. मी कशाचं विचारलाय हर्षू? ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स मध्ये D1 चा फॉर्म्युला विचारलाय. D1 इज इक्वल टू FB इंटू स्मॉल टी, असं काहीतरी आहे का? Yes, sir. 0.278 VB into small TR. असा कुठं आहे फॉर्म्युला? असं मी लिहून दिलाय का हर्षवर्धन? असं नाही लिहून दिला मी फॉर्म्युला. लिहून दिलाय का? प्रतीक्षा ढोले, रोल नंबर 13. No, sir. D1 is equal to VB into small t. आता जो हर्षवर्धन तुम्ही फॉर्म्युला सांगितला ना हर्षवर्धन, तो फॉर्म्युला कोणत्या तरी बुक मध्ये आहे. 0.278 FB इंटू टी असा काहीतरी फॉर्म्युला आहे. परंतु मी प्रत्येक वेळी माझ्या नोट्स मध्ये असेल किंवा काय त्यावेळेस सांगितलेलं आहे, मी जे फॉर्म्युले टाकलेले ते त्यानुसार जर सोडवलं तर तुमचं उत्तर बरोबर येईल. जर तुम्ही बुक मधून जरी केलं तरी तुमचं उत्तर जे आहे ते येईल बरोबर. परंतु बुकची मेथड वेगळी असेल, फॉर्म्युल्याची माझी मेथड वेगळी आहे. तुम्हाला जे बेस्ट वाटते त्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. रोल नंबर 26 सांगा. कॅपिटल टी म्हणजे काय? ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स मध्ये कॅपिटल टी म्हणजे काय? रोल नंबर 26. रोल नंबर मे बी समथिंग
26 उत्तर देऊ शकताय का नाही? अभय साठे सांगा तुम्ही. अभय साठे. कॅपिटल टी म्हणजे काय ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स मध्ये? रोल नंबर 8 तेजस्विनी मोरे सांगू शकताय? आकाश माने मे बी डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट असेल, त्याला रोल नंबर नसेल. आकाश माने सांगू शकताय कॅपिटल टी म्हणजे काय? रोल नंबर 1 प्रथमेश घाडगे सांगू शकताय? व्हॉट्स हॅपन? मी जे शिकवतो ते व्यवस्थित नाही का शिकवलं तुम्हाला? माझ्या शिकवण्यामध्ये काही फॉल्ट आहे का? मी जर एवढं बेस्ट शिकवत असेल तुम्हाला, आता सगळेजण तुम्हीच म्हणतात सर तुम्ही बेस्ट शिकवता, आता मी पण म्हणत नाहीये, सर्वांचा रिप्लाय येतो सर अतिशय छान शिकवता. मग आता काय प्रॉब्लेम आहे? मी जर चांगलं शिकवत असेल, सगळ्या गोष्टी जर पाठ करून घेतल्या असतील, टेस्ट घेतली असेल, तर तुम्हाला जर उत्तर देता येत नसतील तर मग यामध्ये मग दोष माझ्यावरच येतो ना, मी चांगलं शिकवत नाहीये. एवढं जर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकवून, थेरॉटिकली शिकवून, असं पण नाही की फक्त तुम्हाला थेरॉटिकल इंजिनियर बनवतोय. प्रत्येक गोष्ट जी आहे ती असं साईट वरची पण सांगतोय, प्रत्येक गोष्ट तुम्हाला थेरॉटिकल पण सांगतोय, तरी पण तुम्ही उत्तर देत नाहीत म्हटल्यानंतर वन वे ट्रॅफिक 2 लेन रोड असेल तर काय असतं फॉर्म्युला? वन वे ट्रॅफिक 2 लेन रोड काय करतो आपण त्यावेळेस? तेजस पाटील रोल नंबर 56. काय करतो? अमोक सिद्धार्थ पुजारी 53 रोल नंबर. वन वे ट्रॅफिक 2 लेन रोड स्टॉपिंग साईड डिस्टन्स मध्ये असेल तर फॉर्म्युला काय? ठीक आहे. काय SD equal to VT plus V square upon 2GF. कशाचा फॉर्म्युला सांगताय तुम्ही साक्षी? मी काय विचारलं तुम्हाला? वन वे ट्रॅफिक 2 लेन रोड असेल त्यावेळेस स्टॉपिंग साईड डिस्टन्स करताना काय करतो आपण? 2 into SSD. 2 इंटू SSD. जे आलेलं SSD चा आन्सर आहे वरती तुमचं ते इंटू 2 करतो का? तर वन लेन आहे आणि त्यामध्ये 2 लेन ट्रॅफिक करतोय आपण, 2 वे ट्रॅफिक करतोय. त्यामुळे आपण आलेलं शॉपिंग साईड डिस्टन्स वरती जे आन्सर असेल ते इंटू 2 करतो, म्हणजे तुम्हाला वन लेन टू वे ट्रॅफिकचा आन्सर भेटेल. साक्षी अग्रवाल तुम्ही कशाचा आन्सर देताय? काय होतंय? काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही अभ्यास करत नाहीयेत का? किती सोपं आहे बघा. रिव्हिजन घेतली मी तुमच्या 2 चॅप्टरची, मला कळलं कोण किती पाण्यामध्ये आहे, कोण किती काय करतंय. नम्रता गोसावी रोल नंबर 17. तुम्ही सांगा मला D3 इज इक्वल टू ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स मध्ये D3 इज इक्वल टू रोल नंबर 27 सानिया मुजावर तुम्ही सांगा. VA into T. बोला सानिया मुजावर. हा VA into T. VA इंटू टी. टी कसला? Capital. कॅपिटल. मग कॅपिटल टी म्हणजे काय असतो ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स मध्ये? Overtaking time. ओव्हरटेकिंग टाइम. गुड. रोल नंबर 14 पवन पवार. रोल नंबर 14 पवन पवार तुम्ही मला सांगा. सुपरइल्युशन has also called as dash dash and it is denoted by dash dash.
रोल नंबर 32 साळुंखे अपूर्वा सांगू शकताय? अपूर्वा हरिदास साळुंखे बोला. रोल नंबर 46 जयेश पाटोळे सांगा. व्हॉट्सअप पण काय होतंय तुम्हाला सर्वांना? आता एवढे जण 50 जण इथं जॉईन झालेले, ह्याच्यामधलं जर एक दोघं तिघ एक 2-3 आन्सर सांगत असतील आणि बाकीच्यांना जर ह्या गोष्टी येत नसतील तर व्हॉट इज द मॅटर? काय तुम्ही काय करताय? तुम्ही घरी आहात, अभ्यास करताय का नाही? एवढं सगळं शिकवलं, एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या, तुम्ही काय असाइनमेंट लिहिताय नाही लिहिताय? 10-15 जणांनी लिहिल्या मला दाखवल्या, बाकीचे जण काय करताय? काय प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकत नाही ना, प्रत्येकालाच मी नाव घेऊन बोलू शकत नाही. दोन मुलं बोलतील, 4 मुली बोलतील, बाकीचे काय करताय? असं नाही ना, असं चालणार नाही. जर तुम्हाला पहिले 2 चॅप्टर इतके सोपे असताना त्याच्या जर गोष्टी येत नसतील तर उद्या तुम्ही एक्झाम मध्ये युनिट टेस्ट मध्ये काय बघून लिहिणार आहेत का? बघून लिहायची सवय सोडून द्या ना. उद्या जर ऑफलाईन झालं तर तुम्हाला ब्रीफ मध्ये क्वेश्चन आले तर काय लिहिणार आहेत तुम्ही? काय करताय काय तुम्ही तुम्ही ठरवा. घरी तुम्ही काय करताय? माझ्या विषयाचं असं असेल तर बाकीच्या विषयाचं काय होत असेल मला माहिती आहे. मॉस सारख्या विषयाचं नंतर कोणत्या विषयाचं काय होत असेल तुम्हाला काय समजणार काय? बियॉन्ड द सब्जेक्ट जाऊयात आपण थोडस. तुम्ही आता सर्वे शिकतायत बरोबर. आता सर्वे मध्ये मग मला सांगा, थिओडोलाइट सर्वेइंग शिकत असाल. आता तुम्ही पहिला चॅप्टर प्लेन टेबल सर्वेइंग शिकलेला आहे. प्लेन टेबल सर्वेइंग मध्ये कोणत्या 4 मेथड्स असतात प्लेन टेबल सर्वेइंगच्या? ऐश्वर्या कोळेकर सांगा, रोल नंबर 70. मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग, रोल नंबर 70 ऐश्वर्या कोळेकर. तुकाराम रोडे सांगा. नाही माहित. स्वयं लब्बा सोलापूर, स्वयं लब्बा. हॅलो सर, मी सांगू? हा, प्रथमेश फाटे सांगा. प्रथमेश तुझा रोल नंबर किती आहे रे? 67 सर. ओके ठीक आहे, हा बोल प्रथमेश. रेडिएशन, पुन्हा इंटरसेक्शन, ओके आणखीन ट्रँग्युलेशन, आणखीन रिसेक्शन, आणखीन ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हर्सिंग, ट्रँग्युलेशन नसते मेथड. 4 मेथड्स आहेत मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वेइंगच्या. गुड प्रथमेश फाटे. रेडिएशन, इंटरसेक्शन, ट्रॅव्हर्सिंग आणि रिसेक्शन. ओके. रेडिएशन मेथड म्हणजे काय? तर एका जागेवर म्हणजे सेंटर पॉइंटला जर तुम्ही उभा राहिलात तर सर्व जे पॉइंट्स आहेत म्हणजे कडेला तुमचे 4 कोपरे आहेत. जर समजा तुम्ही एका वर्गामध्ये क्लासमध्ये उभं राहिलाय, तुमचं प्लेन टेबलचं इन्स्ट्रुमेंट तुम्ही सेंटरला सेट केलं तर तुमचे 4 कोपरे जे आहेत ते तुमचे कॉर्नर जे आहेत ते रूमचे तुम्हाला दिसतात. फिजिबल आणि ऍसेसिबल म्हणजे तुम्ही त्या 4 कोपऱ्याला जाऊ शकता. म्हणजे ती असते मेथड तुमची रेडिएशन मेथड. इंटरसेक्शन मेथड म्हणजे काय? तर त्या मेथड मध्ये तुम्हाला जर तुम्ही सेंटरला उभा राहिलात रूमच्या तर तुम्हाला जे आहेत ते 4 कोपरे दिसतात. म्हणजे फिजिबल बट इनऍसेसिबल म्हणजे त्या 4 कोपऱ्यांना तुम्ही पोहोचू शकत नाही. का पोहोचू शकत नाही? तर 1-2 पॉइंटच्या तिथं तुम्हाला कुठेतरी पॉइंट आहे म्हणजे तळ आहे मध्ये आणि पलीकडे पॉइंट आहे किंवा नदी आहे, ओढा आहे त्या आणि पलीकडे पॉइंट आहे म्हणजे तुम्ही त्यातून जाऊ शकत नाही ना, अंतर मोजू शकत नाही. म्हणून इंटरसेक्शन म्हणजे काय? तर फिजिबल बट इनऍसेसिबल म्हणजे पोहोचू नाही शकत. पण रेडिएशन मेथड म्हणजे काय? तर दोन्ही गोष्टी फिजिबल आणि पॉसिबल काय तर तिथं तुम्ही पोहोचू शकता. ओके, म्हणजे ती रेडिएशन मेथड. इंटरसेक्शन. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय? तर प्रत्येक पॉइंटला तुम्हाला चेक घ्यावा लागतो म्हणजेच प्रत्येक पॉइंटला तुम्हाला ओरिएंटेशन करावं लागतं. रेडिएशन मध्ये तुम्हाला ओरिएंटेशन करण्याची गरज नाहीये कारण एकाच पॉइंट वरून तुम्ही जे आहे ते 4 पॉइंट तुम्ही हे करू शकता. त्यामुळे रेडिएशन मध्ये तुम्हाला ओरिएंटेशनची गरज नाहीये. मग तुम्हाला एक प्रश्न मी पाठीमागं पण केला होता, आता पण करतो. विच वन इज द बेस्ट मेथड फॉर
Orientation. Which one is the best method for orientation? Orientation by backsighting. Backsighting is the best. Orientation by backsighting. गुड. ओरिएंटेशन साठी कोणती मेथड बेस्ट आहे तर बॅकसाइटिंग मेथड, ना की मॅग्नेटिक मेरिडियन मेथड. का तर मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजेच काय, नॉर्थ साऊथ डायरेक्शन दाखवली जाते. मॅग्नेट म्हणजेच काय, चुंबक म्हणजेच काय, लोहचुंबक. जर तुम्हाला तिथं पडलेला स्टील एरिया असेल किंवा काय स्टील पोल्स असतील किंवा स्वतःच्या हातामध्ये घड्याळ असेल जे की स्टील टाइप मध्ये असेल, ब्रास टाइप मध्ये असेल, तर त्यामुळे काय होतं, नॉर्थ डायरेक्शन आहे ती थोडीशी चुकते. त्यामुळे नॉर्थ डायरेक्शन ट्रँग्युलेट होते, म्हणजे जी आहे ती बदलली जाते. का तर लोहचुंबक असल्यामुळे काय होतं, चुंबक जे आहे ते तुमच्या लोखंडाकडे आकर्षित होतं, त्यामुळे तिथं प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून ओरिएंटेशन साठी बेस्ट मेथड कोणते तर मॅग्नेटिक मेरिडियन मेथड ही बेस्ट नाहीये, तर कोणती बॅकसाइटिंग मेथड ही जी आहे ती बेस्ट आहे. मग ओरिएंटेशन करणे म्हणजे काय तर पहिल्या पॉइंटला जसा टेबल आहे तसाच टेबल दुसऱ्या पॉइंट वरती गेल्यानंतर पहिल्या पॉइंटला बायसेक्ट करताना तो टेबल जो आहे तो तसाच दिसला पाहिजे किंवा तसाच झाला पाहिजे, त्याला आपण ओरिएंटेशन असं म्हणतो. असं हे प्लेन टेबल सर्विंग मध्ये आहे. आणि प्लेन टेबल सर्विंगचा प्रिन्सिपल जो आहे तो पॅरलेलिझम, म्हणजे एका स्टेशन पॉइंट मधून नंबर ऑफ रेज आपण जे आहे ते ड्रॉन करू शकतो. तोच आहे तुमचा प्रिन्सिपल ऑफ तुमचा काय आहे तर प्लेन टेबल आहे. आणि प्रिन्सिपल ऑफ सर्विंग काय आहे, तुम्ही बेसिक सर्वेइंग मध्ये शिकला असाल. ज्यावेळेस फर्स्ट इयरला होतात तुम्ही त्यावेळेस पहिल्याच पानावरती पहिलाच सर्वेइंगचा प्रिन्सिपल होता. तर प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग कोण सांगू शकेल का मला? To prepare plan or map. व्यवस्थित दोन सर्वेचे प्रिन्सिपल आहे. टू वर्क फ्रॉम होल टू द पार्ट. टू वर्क फ्रॉम होल टू द पार्ट होता का? टू वर्क फ्रॉम होल टू द पार्ट. आणि ऍट लिस्ट मिनिमम 2 ऍडजस्टंट पॉइंट शुड बी मार्क्ड ऑन. बरोबर का? आनंद तत्पिरे रोल नंबर 22 होतं का? Yes sir. ओके. आता सेकंड चॅप्टर तुमचा चालू असेल थिओडोलाइट सर्विंग. त्या थिओडोलाइट सर्विंग मध्ये तुम्ही काय शिकताय तर थिओडोलाइट सर्विंग मध्ये तुम्ही अँगल घेणं शिकताय. म्हणजे हॉरिझॉन्टल अँगल असेल किंवा व्हर्टिकल अँगल असेल. हॉरिझॉन्टल अँगल घेत असताना तुम्हाला व्हर्नियर ए आणि व्हर्नियर बी लागतं. म्हणजे विंडो ए विंडो बी, त्याला व्हर्नियर ए पण म्हणू शकता किंवा विंडो ए पण म्हणू शकता, विंडो बी पण म्हणू शकता किंवा व्हर्नियर बी पण म्हणू शकता. ते लागतात हॉरिझॉन्टल अँगल घेण्यासाठी. आणि व्हर्टिकल अँगल घेण्यासाठी लागतात विंडो सी आणि विंडो डी, किंवा त्याला व्हर्नियर सी किंवा व्हर्नियर डी असंही म्हणू शकता तुम्ही. यामध्ये थिओडोलाइट सर्विंग मध्ये तुम्हाला 2 बबल असतात, एक खालती असतो एक वरती असतो. त्या बबल्सला तुम्हाला जे आहे ते सेंटरला आणायचं असतं. मग सेंटरला आणत असताना तुम्हाला प्रत्येक वेळी टेम्पररी ऍडजस्टमेंट करणे गरजेचं आहे. मग टेम्पररी ऍडजस्टमेंट म्हणजे काय तर ट्रायपॉडला लेवल करणे, नंतर पुन्हा तुमचं जो इन्स्ट्रुमेंट आहे टेलिस्कोप तुमच्या बॉडीला पॅरलल ठेवणे, 2 फूट स्क्रू इनवर्ड आउटवर्ड फिरवणे, पुन्हा टेलिस्कोप जो आहे तो परपेंडिक्युलर करणे बॉडीला, आणि एक जो आहे तो फूट स्क्रू इनवर्ड आउटवर्ड फिरवणे, आणि तुमचा जो आहे तो बबल सेंटरला करणे. ह्या अशा गोष्टी ज्या असतात त्याला आपण टेम्पररी ऍडजस्टमेंट असं म्हणतो. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा साईट वरती जातो त्यावेळेस ऑटो लेवल असेल, डम्पी लेवल असेल, तुमचं प्लेन टेबल असेल किंवा तुमचं थिओडोलाइट असेल किंवा तुमचं टोटल स्टेशन असेल, तर त्यासाठी तुम्हाला सेंटरिंग किंवा लेवलिंग करणं गरजेचं आहे. सेंटरिंग किंवा लेवलिंग करणं गरजेचं आहे. मग मला एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन तुम्ही मला आन्सर द्या. जर मी प्लेन टेबल सर्वेइंग करत असेल तर प्लेन टेबल सर्वेइंग करताना मी सेंटरिंग पहिल्यांदा करतो, लेवलिंग पहिल्यांदा करतो की सेटिंग पहिल्यांदा करतो? कोण सांगू शकेल? Centering. दुसरं कोण सांगू शकेल? अनिकेत सरवळे बोल. तुला अनिकेत सरवळे काय बोलायचं बोल. प्रथमेश फाटे रोल नंबर 67 सांगू शकताय? हॅलो सर, रिपीट करा का? बघा मी सांगतो आन्सर, लक्ष द्या. ज्यावेळेस आपण प्लेन टेबल सर्वेइंग करत असतो त्यावेळेस आपण सेटिंग करत असताना सर्व गोष्टी सायमल्टेनियसली करू शकतो, करत असतो. तिथं आन्सर तुम्हाला सायमल्टेनियसली असं दिलं पाहिजे ज्यावेळेस प्लेन टेबल सर्वेइंग करत असतो त्यावेळेस. आणि ज्यावेळेस आपण अदर गोष्टी करत असतो, मग ऑटो लेवल असेल, डम्पी लेवल असेल, टोटल स्टेशन असेल, थिओडोलाइट असेल, तर त्यावेळेस तुम्ही सेंटरिंग, लेवलिंग अशा गोष्टी पहिल्यांदा करत असताय. ठीक आहे, असा पण क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो.
ठीक आहे. मग आता थिओडोलाइट सर्विंग मध्ये शिकत असताना तुम्ही थिओडोलाइट सर्विंग मध्ये पाहिलं असेल, एक असतं मेन स्केल, दुसरं असतं व्हर्नियर स्केल. मेन स्केल जे असतं ते खाली असतं, व्हर्नियर स्केल जे असते ते वरती असतं. मग पूर्ण जो आहे तो सर्कल 360 डिग्रीचा असतो, बरोबर. पूर्ण सर्कल जे असतं ते 360 डिग्रीच असतं. मग व्हर्नियर ए वरती रिडिंग पाहत असताना तुम्हाला 0 ची पाहायला मिळेल आणि व्हर्नियर बी वरती पाहताना तुम्हाला 180 वगैरे समथिंग अशी पाहायला मिळेल. मग व्हर्नियर स्केलवर जे असतं ते डिग्री आणि मिनिट असतं. सॉरी, मेन स्केलवर म्हणजे बॉटमला खाली जे असतं ते डिग्री आणि मिनिट असतं आणि व्हर्नियर स्केल वरती जे असतं ते असतं मिनिट आणि सेकंद. मग ते कसं रीड करायचं काय असतं ते तुम्हाला माहितीये, माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहात, तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या येत असतील. ओके. मग यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस रिडिंग घेत असतो आपण त्यावेळेस लेवलिंग स्टाफ जो आहे तो रीड करता आला पाहिजे, किंवा रेंजिंग रॉड 2 लावले असतील 2 कॉर्नरला तर तुम्हाला त्यामधला हॉरिझॉन्टल अँगल काढता आला पाहिजे, किंवा बिल्डिंगचा व्हर्टिकल अँगल जर काढायचा म्हणलं, बिल्डिंगची हाईट काढायची म्हणलं तर तुम्हाला टॅन थिटा इज इक्वल टू जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये टाकायच्या 2 व्हॅल्यू सी आणि डी च्या, व्हर्नियर सी आणि डी च्या, आणि अँगल जो आहे तो मेजर करायचा व्हर्टिकल अँगल. ओके. ज्यावेळेस तुम्ही मेन स्केल व्हर्नियर स्केल रीड करत असता त्यावेळेस 2 लाईन ज्या ठिकाणी मॅच होतात, खालची लाईन आणि वरची लाईन, जिथे ऍक्युरेट मॅच होते तिथं तुम्हाला ते जे आहे ते रीडिंग हे करायचं असतं. ज्यावेळेस फेस लेफ्ट फेस राईट, कधी म्हणतो आपण फेस लेफ्ट फेस राईट, कोण सांगू शकेल? जेव्हा वर्टिकल सर्कल ऑब्झर्वरच्या लेफ्ट साइडला असतो तेव्हा फेस लेफ्ट असते. गुड 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 प्रतीक्षा, गुड. ज्यावेळेस जे व्हर्टिकल सर्कल जे आहे म्हणजे जे सर्क्युलर आहे ते तुमच्या ऑब्झर्वरच्या म्हणजे स्वतः मी ज्यावेळेस रिडिंग घेत असेल त्यावेळेस ते जर माझ्या लेफ्ट बाजूला असेल तर त्याला फेस लेफ्ट असं म्हणतो. आणि फेस लेफ्टलाच दुसरा एक वर्ड आहे, कोण सांगू शकेल? तेजस्विनी मोरे सांगा, रोल नंबर 8. फेस लेफ्टलाच दुसरं एक वर्ड आहे, कोण सांगेल? टेलिस्कोप नॉर्मल. गुड गुड गुड. टेलिस्कोप नॉर्मल, साक्षी आजबे. आणि जर सर्कल माझ्या राईटला असेल त्याला आपण फेस राईट म्हणतो, त्यालाच आणखी एक वर्ड आहे, कोण सांगू शकेल? टेलिस्कोप इन्व्हर्टेड. टेलिस्कोप इन्व्हर्टेड. गुड गुड. हुशार आहे तुम्ही माझ्यापेक्षा. ठीक आहे, आज आपण इथं थांबूयात, दुसऱ्या लेक्चरला तुम्ही जॉईन होऊ शकता. प्रेझेंटी चॅट बॉक्स मध्ये टाका आणि लेफ्ट झाला तरी चालेल, किंवा 1 सेकंद वेट करा. याच लिंक वर जर सर हे करणार असतील तर त्यांना मी पोस्ट करतो. ओके, कंटिन्यू याच यावरती हे होईल. ओके. लेफ्ट होऊ नका, याच याच्यावरती सर घेतील.